त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो इंजिन हा टॉपिक आपण आता या ठिकाणी सुरू करत आहोत। ठीक आहे। इंजिन म्हणजे काय? तर इंजिन म्हणजे जे उष्णता शक्तीचे यांत्रिक शक्तीमध्ये रूपांतर करणारे यंत्र, त्याला आपण म्हणतो इंजिन। इंग्लिश मध्ये त्याची व्याख्या कशी आहे? इंजिन इज अ मशीन विच कन्वर्ट हीट एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी। ची व्याख्या आपण या ठिकाणी लिहून ठेवू खाली, म्हणजे तुमच्या लक्षात राहील। इंजिन इज अ machine which convert heat energy into mechanical energy। ठीक आहे। इंजिन म्हणजे काय? तर इंजिन इज अ मशीन विच कन्वर्ट हीट एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी। म्हणजेच उष्णता शक्तीचं यांत्रिक शक्तीमध्ये रूपांतर करणारं यंत्र काय म्हणतो आपण त्याला? हे आहे इंजिन। इंजिनचं कार्य काय? तर इंजिनचं कार्य म्हणजे शक्ती निर्माण करणे आणि गाडी चालवणे, हे इंजिनचं मुख्य कार्य। आता या इंजिनचे प्रकार, या इंजिनचे मुख्य दोन प्रकार पडतात। एक ईसी इंजिन आणि दुसरं आयसी इंजिन। ईसी म्हणजे एक्सटर्नल कंबशन, आणि आयसी म्हणजे इंटरनल कंबशन। तर इंजिनचे मुख्य दोन प्रकार पडतात, एक ईसी इंजिन आणि दुसरं आयसी इंजिन। ईसी इंजिन म्हणजे एक्सटर्नल कंबशन इंजिन आणि आयसी इंजिन म्हणजे इंटरनल कंबशन इंजिन। तर एक्सटर्नल कंबशन इंजिन आणि इंटरनल कंबशन इंजिन असे इंजिनचे मुख्य दोन प्रकार। तर एक्सटर्नल कंबशन इंजिन म्हणजे काय? तर ज्या इंजिन मध्ये ज्वलन हे इंजिनच्या बाहेर घडून येते त्याला आपण म्हणतो एक्सटर्नल कंबशन इंजिन। एक्सटर्नल कंबशन इंजिन म्हणजे काय? तर ज्या इंजिन मध्ये ज्वलन हे इंजिनच्या बाहेर घडून येते, ज्वलन इंजिनच्या बाहेर। एक्सटर्नल कंबशन इंजिन म्हणजे काय? तर ज्वलन हे इंजिनच्या बाहेर घडून येते, त्याला आपण एक्सटर्नल कंबशन इंजिन असं म्हणतो।
आणि इंटरनल कंबशन इंजिन म्हणजे ज्वलन इंजिनच्या आतमध्ये. ज्वलन इंजिनच्या आत त्याला आपण म्हणतो इंटरनल कंबशन इंजिन. तर ज्या इंजिन मध्ये ज्वलन हे इंजिनच्या बाहेर घडून येते त्याला एक्सटर्नल कंबशन इंजिन असं म्हणतात. आणि ज्या इंजिन मध्ये ज्वलन हे इंजिनच्या आतमध्ये घडून येते त्याला इंटरनल कंबशन इंजिन असं म्हणतात. तर या एक्सटर्नल कंबशन इंजिनचे दोन प्रकार आहेत. पुढे एक आहे स्टीम इंजिन आणि दुसरं आहे टर्बाइन इंजिन. एक आहे स्टीम इंजिन आणि दुसरं टर्बाइन इंजिन. स्टीम इंजिन म्हणजे वाफेवर चालणारं इंजिन. ठीक आहे. तर या इंजिनचे दोन प्रकार आहेत पुढचे, एक स्टीम इंजिन आणि दुसरं टर्बाइन इंजिन. तर या स्टीम इंजिन मध्ये सुद्धा ज्वलन हे इंधनच्या बाहेर घडून येते आणि याच्यामध्ये सुद्धा इंजिनच्या बाहेर घडून येते आणि बाहेरून मग ती शक्ती इंजिनला दिली जाते. त्याला म्हणतो आपण एक्सटर्नल कंबशन इंजिन. त्याला मराठीमध्ये नाव आहे बहिर्गत ज्वलन इंजिन. आणि इंटरनल कंबशन इंजिनला मराठीमध्ये म्हणतात अंतर्गत ज्वलन इंजिन. हे याचे मराठीमधले नाव आहेत. एक्सटर्नल कंबशन इंजिन म्हणजेच ज्या इंजिन मध्ये ज्वलन इंजिनच्या बाहेर घडून येते त्याला आपण म्हणतो एक्सटर्नल कंबशन इंजिन म्हणजेच बहिर्गत ज्वलन इंजिन. आणि इंटरनल कंबशन इंजिन म्हणजेच आयसी इंजिन. आणि आयसी इंजिन म्हणजे ज्या इंजिन मध्ये ज्वलन इंजिनच्या आतमध्ये घडून येते त्याला आपण म्हणतो अंतर्गत ज्वलन इंजिन. ठीक आहे. नंतर या इंटरनल कंबशन इंजिनचे पुढे दोन प्रकार पडतात. एक एसआय इंजिन आणि एक सीआय इंजिन. एसआय इंजिन आणि दुसरं सीआय इंजिन. यालाच आपण म्हणतो स्पार्क इग्निशन इंजिन. स्पार्क इग्निशन इंजिन आणि याला म्हणतात कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. तर एसआय इंजिन म्हणजे स्पार्क इग्निशन इंजिन आणि सीआय इंजिन म्हणजे कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. तर स्पार्क इग्निशन इंजिन म्हणजे काय, तर ज्या इंजिनला स्पार्कच्या साहाय्याने ज्या इंजिनला स्पार्कच्या साहाय्याने ठिणगी पाडून ज्वलन घडून आणले जाते त्याला आपण म्हणतो स्पार्क इंजिन. यालाच
पेट्रोल इंजिन असं सुद्धा म्हणतात. स्पार्क इग्निशन इंजिन म्हणजेच पेट्रोल इंजिन. या इंजिन मध्ये ज्वलन हे स्पार्क म्हणजेच ठिणगी पाडून घडवून आणले जाते. याला म्हणतो आपण स्पार्क इग्निशन इंजिन. आणि सीआय इंजिन म्हणजेच कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. यालाच आपण म्हणतो डिझेल इंजिन. त्यालाच काय म्हणायचं, डिझेल इंजिन असं आपण म्हणतो. तर कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन म्हणजे काय, तर कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन म्हणजे ज्या इंजिन मध्ये इंधनाला कॉम्प्रेस केलं जाते, दाब दिला जातो आणि दाब देऊन तिथे ज्वलन घडवून आणले जाते, त्याला कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी वेगळं स्पार्क या इंजिन मध्ये वेगळा स्पार्क किंवा ठिणगी पाडल्या जात नाही, तर त्या इंधनाला इतकं कॉम्प्रेस केलं जाते की त्याचं तापमान वाढते आणि ते आपोआप पेट घेते. त्याला म्हणतो आपण कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. आणि स्पार्क इग्निशन इंजिन म्हणजे या ठिकाणी मात्र इंधनाला ज्वलन घडवून आणण्याकरता ठिणगीची आवश्यकता असते, स्पार्कची आवश्यकता असते. म्हणून याला म्हणतो आपण स्पार्क इग्निशन इंजिन. तर हे इंजिन म्हणजे पेट्रोल इंजिन आणि हे म्हणजे डिझेल इंजिन.